आणि महत्त्वाची घडामोड अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची बारामती तालुका पोलीस ठाण्यात नोंद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ब्लॅक बॉक्सवर चारही बाजूंनी अधिकाऱ्यांच्या सह्या असल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। बारामती तालुका पोलीस ठाण्यात डायरीत ऑनलाईन नोंद आहे। एएआयबीचे अधिकारी के रामचंद्र यांनी पाहणी करून ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद केली होती। तर अजित पवार यांच्या विमानातला ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती आता समोर येते। बारामती तालुका पोलीस ठाण्यात त्याची नोंद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दादांच्या विमानाचा एक ऍक्सिडेंट झालाय असं तिथं मला साधारण 8:55 ला मला फोन आला। मलाही तेव्हा वाटलं की एखाद्या वेळेस क्रॅश लँडिंग झालं असेल किंवा रनवेवर विमान घसरलं असेल आणि मी लगेच तिथं बारामती एअरपोर्टवर पोहोचलो आणि खालती 50 फुटीच्या अंतरावर आपल्या दादांचं विमान तिथं मला दिसलं। विमान खाक झालेलं, काहीच तिथं शिल्लक नव्हतं। फक्त आपण जे विमानाचं टेल म्हणतो ती टेलच तिथं आपल्याला दिसत होती। तर अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीच्या मागणीसाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। एसआयटी मार्फत मुंबई हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणी जनहित याचिकेतून करण्यात आली आहे। आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली आहे। त्यांच्या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे। तर महत्त्वाची घडामोड आहे, रोहित पवार आज बारामती पोलीस ठाण्यात जाणार आहेत। बारामती पोलीस ठाण्यात डीजीसीए आणि बीएसआर विरोधात रोहित पवार तक्रार दाखल करणार आहेत। गुन्हा दाखल करून घेण्यास मुंबई पोलिसांनी नकार दिला, यावरून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक झाले होते। रोहित पवार बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। रोहित पवारांसोबत युगेंद्र पवारही असणार आहेत। रोहित पवार आज बारामती पोलीस ठाण्यात जाणार। अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात डीजीसीए आणि बीएसआर विरोधात गुन्हा दाखल करण्याची रोहित पवारांची मागणी, यासाठी ते बारामती पोलीस ठाण्यात प्रयत्न करणार आहेत। यासाठीच रोहित पवार काल मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले होते, पण पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला। यावेळी रोहित पवार यांचा पोलिसांसोबत वाद झाला। ॲडिशनल डीसीपींना कुणाचा तरी फोन आला, त्यामुळे त्यांनी एफआयआर घेतली नाही असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। ॲडिशनल डीसीपी इथं आले, त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही एफआयआर करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचंय तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा। कोणाचा असा फोन आला या मोठ्या डीसीपीला की ज्याच्यामुळे ते एफआयआर करून देत नाहीत, त्याच्याच बरोबर एफआयआर करायला घेतली होती, मग ती कॅन्सल केली। बारामतीला जाऊन आम्ही एफआयआर करायचा प्रयत्न तिथं करणार। तिथं न्याय नाही मिळाला तर तिथं असणारं जे न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये जे दादांनी सुद्धा तिथं बांधलंय तिथं सुद्धा आम्ही जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न करू। रोहित पवार आज सकाळी 9 वाजता बारामती पोलीस ठाण्यात जाणार। बारामती पोलीस ठाण्यात डीजीसीए आणि बीएसआर विरोधात रोहित पवार तक्रार करणार। रोहित पवार बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी प्रयत्न करणार। काल मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यास नकार, यावरून मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात रोहित पवारांची पोलिसांची बाचाबाची। रोहित पवारांची तक्रार मरीन ड्राईव्ह पोलिसांनी सीआयडीकडे वर्ग केली आहे। पुढील चौकशी सीआयडी करणार। बारामतीत अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंद आहे आणि सीआयडीकडून चौकशी सुरू आहे, म्हणून प्रकरण सीआयडीकडे पाठवलंय। रोहित पवार 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गेले होते। यात पहिल्या क्रमांकावर डीजीसीए आहे, दुसरी बीएसआर विमान कंपनी, तिसरी आहे एरो नावाची कंपनी। याच यंत्रणेनं दादांच्या विमान उड्डाणासाठी वातावरण योग्य असल्याचं सांगितलं। चौथी आहेत व्हॉट्सअप ग्रुपमधील अधिकारी, कारण विमान उड्डाणाआधी अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केलं असा रोहित पवार यांचा आरोप आहे। 5वं नाव कट अर्थात षडयंत्राच्या अँगलनं आहे। कट रचला का याचाही तपास करून संबंधित व्यक्तीवर गुन्हा नोंदवावा अशी मागणी रोहित पवार यांची आहे।
पण मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्यानं रोहित पवार आज विमान दुर्घटना घडलेल्या बारामतीच्या पोलीस स्थानकात जाणार आहेत। या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडनं। सागर, काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात जे घडलं ते आपण पाहिलं आणि त्यानंतरच बारामती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी जाणार असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं। काय अधिकचे अपडेट्स आहेत? किती वाजेपर्यंत रोहित पवार या ठिकाणी येऊ शकतात? आपण पाहिलं की खरं तर काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये रोहित पवारांनी जे आहे त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र आपण पाहिलं की या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। त्यानंतर आज रोहित पवार ज्या ठिकाणी ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडलेली आहे त्या बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये साधारणपणे 10 वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्यासाठी पोहोचतील आणि त्यांच्यासोबत युगेंद्र पवार हे देखील सोबत असणार आहेत। आपण पाहिलं खरं तर अजितदादांच्या अपघातानंतर अनेक तर्कवितर्क किंवा अनेक संशय जे आहेत ते रोहित पवारांकडून व्यक्त केले गेले, त्या संदर्भातले त्यांनी प्रेझेंटेशन देखील दिले। त्यानंतर मात्र आता त्यांनी भूमिका घेतली आहे की या संदर्भात गुन्हा दाखल करावा, DGCA असेल, VSR कंपनी असेल यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी लावून धरलेली आहे। त्याचाच दुसरा भाग म्हणून या ठिकाणी आज बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये रोहित पवार नक्कीच सागर, याकडे लक्ष असणारच आहे। तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद।